थापे वड्यासाठी लागतं तेल. तेल टाकायचं थोडं, परत लसूण टाकायचा, 2 मिरच्या टाकायच्या, बारीक करून घ्यायचं. मिश्रण केलेलं टाकतो. छान पैकी पाणी हलवून घेतो. त्यात रंग येण्यापुरती हळद टाकायची. आता त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ टाकून घेतलं. आम्ही 3 माणसापुरतं बनवतो म्हणून 1 वाटी बेसन घेतलंय. मग काय घ्यायचं ते घट्ट घट्ट होतं, कलर छान येतो. ह्याच्यात आता कसलीच गाठ झाली नाही, काय नाही, एक जीव झालाय. हे अशा वड्या सजवायच्या छानपैकी, कोथिंबीर खोबरं टाकून परत कापून घ्यायच्या. नाव थापे वड्या आहे. खोबऱ्याने सजवायचं, कोथिंबीर टाकायची, परत कापून घ्यायच्या. त्याच्यात 3 झाल्या चपात्यासारख्या वड्याची भाकरी, त्याच्या कापून झाल्या एवढ्या वड्या. माणसं थोडीच आहे ती, आणि तुम्ही लय घेऊ शकता तुमच्या माणसानुसार. आमच्यात थोडी माणसं म्हणून आम्ही थोडं घेतलं. तुला डाळीच्या पिठाच्या बेसनाच्या वड्या बनवल्या, थापे वड्या. तू खाणार? बर. हो हो, छान छान वड्या बनवल्या बाळाला. बाळ खातो. मग ही वड्या बनवल्या बाळासाठी, मग बाळ कसा खातो? छान छान. आता इथे मस्त खमंग अशा थापी वड्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला इथे झणझणीत असे थापी वड्यासोबत खाण्यासाठी आमटे आपल्याला आत्या बनवून दाखवणार आहे. असं हलवत राहायचं, खरपूस भाजायचं छान. आमटीला कलर छान येतो. मसाला टाकायचा थोडा, काळं तिखट टाकायचं. मसाला टाकला, आता तिखट टाकलं काळं. आता तडका मारायचा. पाणी ओतून घेतलं, थोडं फोडणी मारली. मसाला टाकला, तिखट टाकलं, तडका मारून घेतला. आता मीठ टाकायचं थोडं. मीठ टाकलं. जेवण आता तयार झालं. बेसन पासून केलेल्या वड्या, थापे वड्या, त्याच्याबरोबर खायला आमटी, भाकरी. अंदाज आवडली असती तर लाईक करा, शेअर करा.